नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचा मंडप पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा आणि सर्व गणेश भक्तांमध्ये मानाचे स्थान मिळवणाऱ्या विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मंडळातील सदस्य आणि गणेश भक्त यावेळी उपस्थित होते। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्या संकल्पनेतून हा गणेशोत्सव सोहळा विट्यात आयोजित केला जातो। देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या लालबाग राजाचे मूर्तिकार विनोद कांबळी हेच विट्याच्या राजाची मूर्ती मुंबईत साकारतात। त्याचप्रमाणे मुंबईतून विट्यामध्ये राजाची मूर्ती आणत असताना भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो। दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची आकर्षक व नयनरम्य मंदिरे देखावे यांची रचना करून तो सर्व गणेश भक्तांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येतो। तसेच सर्वांसाठी महाप्रसादही आयोजित केला जातो। त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत विट्याच्या राजाची पूजा विधी सेवा आरती यांचे अत्यंत नीटनेटके नियोजन करण्यात येते। त्यामुळे परिसरात सर्व गणेश भक्तांच्या मनात मानाचे स्थान मिळवणाऱ्या विट्याच्या राजा गणेशोत्सव मंडळाची आतुरता सर्व गणेश भक्तांना लागलेली असते। देशभरातून विट्याच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त उपस्थित असतात। आजच्या मंडप पूजन सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते विट्याचे माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड, महेश कदम, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, युवा नेते धर्मेश पाटील, रणजित पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ महेश शानभाग यांच्यासह विटा शहरातील व परिसरातील सर्व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंडळाचे पदाधिकारी संजय धडस यांनी मंडप पूजनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या। आज विट्याच्या राजाचा मंडप पूजनाचा हा भव्य कार्यक्रम असा या ठिकाणी आयोजित केला होता। मंडळातील सर्व सदस्य त्याचप्रमाणे विट्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होते आणि आज मंडप पूजन म्हणजे आजपासून खऱ्या अर्थानं विट्याच्या राजाच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ होतोय आणि या निमित्तानं आपण अतिशय आकर्षक असा देखावा आपण सादर करणार आहोत। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपली जी सवाद्य मिरवणूक वगैरे असते ती अतिशय मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत। यावर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री अमोलदादा बाबर, उपाध्यक्ष फकुदाजी कदम व कार्याध्यक्ष माननीय आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या गणेशोत्सवाकरिता एक मोठं असं मंदिर आम्ही उभा करणार आहोत, काल्पनिक मंदिर की ज्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी थोडंसं डेकोरेशनमध्ये बदल दिसतील आणि मूर्ती तीच राहणार आहे, परंतु अतिशय आकर्षक अशी विट्याच्या राजाची मूर्ती यावर्षी मुंबईवरून आपण आणत आहोत आणि त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे असे सर्व नित्यक्रमाचे कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे आपलं महाप्रसादाचा कार्यक्रम वगैरे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे। तरी सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी नम्रतेची विनंती। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।